आजच्या दिवसातील शेवटची मॅच सुपर 8 साठी पात्रता ठरवणारी मॅच आहे. पहिला चेंडू फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजर मध्ये फटका. डीपला नाहीये प्रोटेक्शन. बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार. आगाज धमाक्याने टीजे. फुल टॉस पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. त्यानंतर सिंगल धाफलकावरती ऍड केली. कॅल्क्युलेशन क्रिकेट इथे मात्र केलं जातं आणि पीटर त्यासाठी ओळखले देखील जातात. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 धावा धाफलकावरती आले. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पीटरच्या बरोबरीने जर पाहायला गेलं तर सागर देखील लढताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये सागरचा देखील रोल या मॅच मध्ये महत्वाचा राहणार आहे. ही मॅच महत्वाची आहे. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा बॉडी रोल केली. फटका चांगला केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजर मध्ये फटका. डीपला प्रोटेक्शन नाहीये. पुन्हा एकदा बॉल ओव्हर द रोप चौकारासाठी. इथे रोहित चुकी करतायत. पहिला चेंडू जो टाकला तो फुल टॉस होता, तो देखील बॉडीवरती टाकला. त्यानंतर हा चेंडू देखील थोडस जर पाहायला गेला तर शॉर्ट पिच पद्धतीचा त्याच्यावरती वेळ भेटला आणि बॉडी रोल केली. फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजर मध्ये केलं. डीपला प्रोटेक्शन नाहीये. आपण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले त्याप्रमाणे आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. आपण जर पाहायला गेलं तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय, म्हणजेच आपल्याला शॉर्ट पिचचा वापर चांगल्या रीतीने करायचा देखील आहे, परंतु वेगवान करायचा आहे. ओहो, फुलर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेटच्या साईडने फटका केला. निश्चितच सिंगल तोपर्यंत येते. मिडॉनच्या दिशेने हा फटका आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. सिंगल धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 10 धावा, म्हणजे डबल डिजिट मध्ये धावसंख्या वळताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सुरुवात चांगली झाली आणि जेव्हा सुरुवात चांगली होते तेव्हा कॉन्फिडन्स येतो आणि तो कॉन्फिडन्स फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. आज पिटलने थोडंसं नाराज केलंय. ओहो, चांगला चेंडू आहे. निश्चितच ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळालाय. कव्हरला इथे मात्र फटका केलाय. सिंगल तोपर्यंत ऍड होते. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आले. आज पीटरला आपला क्लास दाखवावा लागेल, ज्यासाठी तो ओळखला देखील जातो. आज जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये तितकीशी जबाबदारीने बॅटिंग केली नाहीये त्याने. याआधी जर पाहायला गेलं तर निश्चितच त्याचे जे संघ सहकारी आहेत ते चांगल्या प्रकारे लढताना पाहायला मिळालेत. ओहो, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर विकेट टाकला. आता मात्र अप्रतिम गोलंदाजी. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्यानंतर इथे मात्र गोलंदाजी प्रभावी ठरताना पाहायला मिळते. म्हणजे ज्या चुका झाल्यात त्या चुकातूनच आपल्याला घडवलंय, हे देखील महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी इथे जर पाहायला गेलं तर रोहितचं पहिलं षटक संपुष्टात. 12 धावा फलकावरती आलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. डीजे. येस, थँक्यू डीजे. डीजे मसूरकर यांचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये त्यांनी रंग भरलेत, खरंच कौतुकास्पद आहे. कारण का साऊंड सिस्टीम जबरदस्त देखील आहे. डीजे सोहब यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा आलेत. तसेच स्पर्धेदरम्यान विश्वनाथ राणेसाहेब यांचं देखील आगमन होत आहे मैदानावरती. सर, तुमचं देखील खूप खूप स्वागत आमच्या स्पर्धेदरम्यान. आपल्याला केलं विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. तसेच रेडी गावचे उपसरपंच भिसे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्याचं स्वागत समारंभ या ठिकाणी करतोय. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती राणे साहेबांचं यथोचित स्वागत या ठिकाणी केलं जात आहे गुलाब पुष्प देऊन. धन्यवाद सर. येस, सत्कार समारंभाकडून आपण मॅच कडे देखील वळतोय. मॅच चांगली रंगली आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या षटकासाठी काका नाही का चांगला चेंडू अल्टीपल्टी करायचा होता. त्यानंतर ओळखले इरादे. फटका इथे मात्र रिव्हर्सचा खेळणार आणि त्यानंतर एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. लोअर फुल टॉस होता आणि त्या चेंडूवरती पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे मात्र कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि तो कडवा प्रहार जमला नाहीये. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या रोखली.
इथे जर पाहायला गेलं तर मिड विकेटला फटका केला, डीपला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, सिंगल आली तोपर्यंत सिंगल आली. आज जर पाहायला गेलं तर पीटरचा दिवस नाहीये आणि हा दिवस का नाहीये तर बॉल पर्यंत आत्मविश्वासाने जात नाहीयेत. निश्चितच आज फुटवरची कमी पाहायला मिळाली, ते आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळाली. जेव्हा तुम्ही थोडंसं जर पाहायला गेलं तर तुमच्या बॅटमधून धावा येत नाहीत तेव्हा अशी सिच्युएशन असते. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर फटका चांगला खेळला जातोय ऑन साइडला. इथे मात्र लॉंग ऑनला भेदणारा आज चौकार देखील आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे वार केलाय आणि चेंडू सीमारेषा पार देखील केलाय चौकारासाठी. टीजे थँक्यू डीजे. समुद्र संगीत ऐकलं मॅचकडे देखील येऊया. 19 फलकावरती लागलेत, 4 चेंडू टाकले, त्यामध्ये 5 चेंडू टाकले, त्यामध्ये एक एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव आली. हा चेंडू जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणि हा डिसिजन मान्य देखील आहे, कारण का यष्टीरक्षकाने सांगितलंय थोडंसं उजव्या यष्टीच्या बाहेर देखील आहे आणि म्हणूनच पंचांचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. निश्चितच अनुभवी पंच आहेत, एक गाजवले या पंचांनी. आणि त्यानंतर ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. आता मात्र योग्य टप्प्यावरती ओहो, इथे यष्टीरक्षकाचं कौतुक करावंच लागेल. ज्या प्रकारे इथे मात्र यष्ट्यांचा वेध अचूकतेने घेतला. निश्चितच अर्जुनाने जसा माशाचा डोळा फोडला होता तशाच प्रकारे इथे मात्र यष्ट्यांचा वेध अचूकतेने घेतला. या यष्टीरक्षकाने आपलं लक्ष केंद्रित करणं देखील महत्वाचं असतं आणि तेच केलं, लक्ष्यावरती लक्ष केंद्रित केलं. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, त्याच्यावरती एक अप्रतिम वार केला का फटका केला पहा. कव्हर पॉइंटला भेदणारा हा षटकार 6 धावांसाठी. थँक्यू डीसी. का फटका केलाय, बॅटिंगचं कौशल्य दाखवणारा एक अद्भुत फटका देखील सजवला गेला. सुरेख फटका जर पाहायला गेलं तर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून स्लाइस करणारा तो षटकार अप्रतिम फटका केला आणि 6 धावा निश्चित केल्यात. हा फटका खेळण्यासाठी तुमच्यामध्ये ताकद देखील लागते आणि ती ताकद दाखवली. प्रॉपर टायमिंग देखील, बॉलच्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला आणि त्यानंतर षटकार देखील आला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 26 म्हणजे 13च्या सरासरीने पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमकता दाखवल्या आणि एक मजबूत स्थिती काय या बॅटिंग करणाऱ्या टीमची, तर कोणती विकेट गेली नाही. म्हणजे या दोन्ही सलामी वीरांनी इथे मात्र चांगलं कार्य केलं आपल्या संघासाठी. डबल स्पोर्ट्स आरवली संघ त्यांच्या विरोधात आपण पाहतोय तो म्हणजे ओम साई रेड्डी आडेली संघ. या 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत. ओहो, या चेंडूवरती का फटका केलाय, लॉफ्ट केलाय आणि बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावांसाठी. टीजे थँक्यू डीजे. निश्चितच या चेंडूने खरा पीटर जागृत झालाय. आता मात्र प्रॉपर टायमिंग ज्यासाठी तो ओळखला देखील जातो. ओहो, अजून एक याच पीटरची आपण बातचीत करत होतो. या वर्षीच्या अंगावर ज्याने धुमाकूळ घातलाय, आपल्या बॅटिंगने प्रभावित केलाय. ज्ञानज्योत बापर्डेच्या स्पर्धेमध्ये आपली ज्योत पाजवली होती आणि मालिकावीर किताब आपल्या नावावरती केलेला हा खेळाडू आहे. जबरदस्त खेळताना पाहायला मिळालेत या वर्षीच्या अंगामध्ये. उंची लहान आहे परंतु कीर्तिमान आहे असा एक जबरदस्त खेळाडू पीटर फर्नांडिस. जबरदस्त बॅटिंग. आता खऱ्या अर्थाने पायांमध्ये तिथे जादू आले त्याच्या आणि त्याच्या बॅट म्हणून धावायला लागलेत. आता रोखणं सोपं नाहीये. आता जागृत झालाय हा खेळाडू, परंतु इथे मात्र रोकावं देखील लागेल. त्यासाठी उत्तर आहे आपल्याकडे. थोडस उजव्या यष्टीच्या बाहेर एक वेगवान चेंडू, कारण का आपण डीप कव्हरला देखील क्षेत्ररक्षक सजवलाय. वेगात टाकावा लागेल हा चेंडू. निश्चितच सोपं नाहीये. आज जर चेंडू थोडस जरी टप्प्यावरती चुकला तर त्याचा काम्याचा आपल्याला भोगावा लागेल. हा चेंडू थोडस वेगात टाकला असता तर त्यांना नतीजा देखील पाहायला मिळाला असता, कारण का डीप कव्हरला इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं. चांगली गोलंदाजी होती. आता मात्र कमबॅक केलंय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत
39 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावरती. म्हणजे प्रति षटकामध्ये कुठेतरी 13च्या सरासरीचा विचार करतायत. पहिल्या 2 षटकामध्ये 13च्या सरासरीने 26 धावा होत्या आणि इथे 3 चेंडूमध्ये 13 धावा आलेत. म्हणजे योग्य ते ट्रॅक वरती आपण चाललोय. ओहो, थोडस जर पाहायला गेलं तर शफल घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे चुकी झाली. पुन्हा एकदा यष्टांचा वेध घ्यायचा होता, घेता आलं नाहीये. फाईट +1 एकूण 2 धावा आणि त्याचबरोबर आपण चुकी काय केली, पीटरला इथे मात्र स्ट्राईक वरती आणलंय. गोलंदाज देखील तेच सांगतोय, मी एक चुकी केली जरूर, परंतु इथे पीटरला आणायचं नाहीये. वाईट साठी इथे मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. आपल्याकडे एकच रिव्ह्यू असणार आहे आणि तो एक रिव्ह्यू जर गमावलात तर आपल्याकडे रिव्ह्यू नसणार आहे. वाईट साठी रिव्ह्यू घेतला, पंचांनी वाईट करार दिला. थोडस जर पाहायला गेलं तर फॉलो करण्याचा प्रयत्न होता का हे देखील पाहावं लागेल. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा या खर्चिल्या जातील. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावेने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 41 धावा फलकावरती. पीटरला इथे मात्र स्ट्राईक वाईट +1 एकूण 2 धावा आहेत या चेंडूवरती. पीटर इथे मात्र स्ट्राईक वरती आला. ओहो, मी सांगितलं होतं आपण चूक केली आहे. पीटरला स्ट्राईक वरती आणलंय कारण का पीटरच्या बॅटमधून आता मात्र धावा यायला लागल्यात. जबरदस्त बॅटिंग केले, टाळ्यांचा गजर होतोय पीटर साठी. ज्या खेळाडूने पहिल्या 2 मॅच मध्ये आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवला नव्हता, परंतु आता मात्र पीटरची ती ताकद पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग या वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. तसेच स्पर्धेदरम्यान संजय राणे साहेब देखील मैदानावरती उपस्थित आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेदरम्यान. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती त्यांचा देखील गुलाब पुष्प देऊन सन्मान केला जातोय आणि त्यांचा वाढदिवस आहे. नक्कीच सगळे शुभेच्छा येताना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. या सरपंच चषक 2026 दरम्यान त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा आमच्या मंडळातर्फे. आपण मॅच कडे देखील जातो. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 54 धावा फलकावरती लागलेत. म्हणजे या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला. पहिल्या 2 षटकामध्ये होत्या 26, 54 धावा बनवल्या गेल्यात. म्हणजेच जवळजवळ 28 धावा आल्यात का या षटकामध्ये. तसेच स्पर्धेदरम्यान संदीप मापणकर साहेब यांचं देखील मैदानावरती आगमन होते. सर, तुमचं देखील खूप खूप स्वागत या सरपंच चषक 2026 दरम्यान. तसेच स्पर्धेने इम्तियाज बेग यांचं देखील आगमन होते मैदानावरती. सर, तुमचं देखील खूप खूप स्वागत. आपल्याला देखील विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. तसेच संदीप मापणकर साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. या चेंडूवरती षटकार आलाय पीटरच्या बॅट मधून. तो षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या मित्रांनो थोडस आपण धावसंख्या इथे बदल झालाय. 57 धावा या फलकावरती. 3 षटकानंतर 51 धावा होत्या आणि धावसंख्येचं टोटल वाढतंय. 57 धावा फलकावरती लागले जात आहे. चांगली बॅटिंग पीटर. आता मात्र आक्रमकता, वाह का फटका केलाय. पायांची मुवमेंट प्रॉपर आता मात्र पाहायला मिळते आणि त्यानंतर षटकार डाऊन द ग्राउंड 6 धावांसाठी. डीजे
थँक्यू डीसी. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 63. 63 धावा त्या फलकावरती. ओहो चांगला चेंडू. या चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत, त्यामुळे हा फटका जो आहे तो पॉइंटला खेळायचा होता, तो फटका खेळता आला नाहीये. डॉट चेंडू आलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. धावसंख्या रोखली. काका नाईक आपल्याला तो देखील पाहायला मिळतात. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती मापणकर साहेब यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान श्री सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते तसेच इम्तियाज बेग यांचा देखील आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत या ठिकाणी करतोय. मान्य श्री सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद सर. 63 धावा त्या फलकावरती लागले जात आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या मोठी उभारली गेली या चौथ्या षटकापर्यंत. ओहो कार्पेटच्या साहाय्याने डाऊन द ग्राउंड फटका चांगल्या रीतीने केला जातोय. निश्चितच जर पाहायला गेलं तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेले तर 64 धावा त्या फलकावरती लागले जात आहेत. डाऊन द ग्राउंड इतिमत्र जर पाहायला गेलं तर स्ट्रेट ड्राईव्हचा तो फटका आपण पाहिला. सिंगल आले तोपर्यंत सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढते. 64 धावा त्या फलकावरती. चांगली बॅटिंग पीटरच्या बॅटमधून या महत्वाच्या मॅच मध्ये धावा आलेत, त्यासाठी तो ओळखला देखील जातो. ती ओळख या मॅच मध्ये दाखवलेत आणि कौतुक दुसऱ्या बाजूने सागरचं देखील करावं लागेल. त्याने देखील जर पाहायला गेलं तर चांगली साथ दिली या मॅच मध्ये. ओहो शॉर्ट पिच मध्ये चेंडू. इथे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा स्लाइस करायचं होतं. मी म्हणेन इथे दिशा द्यायची होती फक्त. इथे जर पाहायला गेलं तर ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. जर ताकदीपेक्षा जर फक्त दिशा दिली गेली असती, टायमिंग प्रॉपर झालं असतं तर निश्चितच गॅप देखील मोठा होता. क्षेत्ररक्षक देखील नव्हता आणि 4 देखील आल्या असत्या या फलकावरती आणि तो फटका सजवता आला नाही. आणि 4 षटकांचा खेळ संपुष्टात. 4 षटकांमध्ये आतापर्यंत 64 धावा त्या फलकावरती लागले जात आहेत. 5व्या षटकाला सुरुवात होईल. सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. थँक्यू डीसी. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 4 षटकांमध्ये आतापर्यंत 64 धावा त्या फलकावरती लागले जात आहेत. 64 धावा त्या फलकावरती. ही मॅच महत्वाची आणि या मॅच मध्ये इथे मात्र चांगली कामगिरी करायची, कमबॅक आपल्याला करायचे आणि कमबॅक करण्यासाठी आपल्याला इथे जिद्द देखील दाखवायचे, प्लॅनिंग करायचं. एक प्लॅनिंग जरूर फसलंय परंतु दुसरे प्लॅनिंग पुन्हा एकदा तयार ठेवायचे. त्यासाठी एकत्र येऊन ते विचार मंथन देखील महत्वाचं आहे. थोडस चेहरे मायूस झालेत. या चेहऱ्यांना मायुसी नाहीये. या चेहऱ्यांना मायुसी मान्य नाहीये. या चेहऱ्यांना लढणं मान्य आहे. तेच करावं लागेल. या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव. व्हाईट +1 एकूण 2 धावा. व्हाईट प्लस या 2 धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 66 धावा या फलकावरती लागले जात आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो म्हणजेच ओमकार धोरी, ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती दुसऱ्या मॅच मध्ये. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. सुरेख गोलंदाजी आता आली आहे. ओमकारने चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. याआधी देखील तो सामनावीराचा मानकरी ठरलाय. याआधी त्याने 18 धावा बनवल्या होत्या बॅटिंग मध्ये आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना 3 विकेट, म्हणजे त्याचं देखील योगदान आजच्या दिवसामध्ये महत्वाचं राहिलंय. या मॅच मध्ये देखील तीच कामगिरी करायची. त्याला देखील साजेदारीला थोडस ब्रेक करावं लागेल. जर साजेदारी बनली तर निश्चितच शेवटच्या षटकामध्ये अनामारी पाहायला मिळेल. कारण का या संघाकडे 10 विकेट अजून देखील आहेत. या संघाकडे खूप सारे खेळाडू अजून देखील आहेत. या संघाकडे जर पाहायला गेलं तर भूषण जाधव सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे ज्याने प्रभावित केले या आजच्या दिवसामध्ये. ओहो चांगला चेंडू. अभ्यास केलाय पहा. मगाशी देखील 2 ते 3 चेंडू अशाच प्रकारे टाकले होते. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू थोडासा उजवेशीच्या बाहेरचा टाकला होता आणि त्याच चेंडूवरती यांची कमजोरी त्यांनी पकडली होती आणि तेच केलं जाते. हेच आहे जर पाहायला गेलं तर एका चांगल्या गोलंदाजाचं लक्षण. तेच केलंय, अभ्यास केलाय फलंदाजा. ओहो याच चेंडूवरती हलक्यात पुश केले. त्यानंतर सिंगल आले मिड विकेटला. सिंगल आल्यानंतर धावसंख्या वाढते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 67 धावा त्या फलकावरती. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. पीटर 17 चेंडू 42 धावांवरती खेळत आहेत. आजच्या दिवसातील
अर्धशतकीय पारी पाहायला मिळेल का? ओहो, इथे जर पाहायला गेलं तर संपर्क नाहीये, म्हणूनच हा डॉट चेंडू देखील येतोय. पीटर या स्पर्धेमधील अर्धशतकीय पारी खेळ का? कालच्या दिवसामध्ये ते एक अर्धशतक आपल्याला जरूर पाहायला मिळालं होतं. कालच्या दिवसामध्ये राकेश सारंग, निलेश 11 रेडी उभदांड्याचा खेळाडूने 30 चेंडूमध्ये 70 बनवले होते. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलं देखील होतं. चांगली बॅटिंग केली होती पहिल्याच मॅच मध्ये. ओहो, या चेंडूवरती उडवलाय, एक पाऊल पुढे टाकला आणि त्यानंतर आला धमाका, षटकार 6 धावांसाठी. यायचंय आपण यायचंय. ज्याने जेल टिपलाय त्याने यायचंय. अर्धा लिटरची थंड्याची बॉटल घेऊन जायची आहे. गोट्या राणे यांच्याकडून जी बक्षीस आलंय प्रेक्षकांसाठी, अर्धा लिटर थंड बॉटल आपल्याला देखील मिळते. प्रेक्षकांनी यायचंय. ओहो, आ चेंडू पाहायचाय, निश्चितच नो असेल यात शंकाच नाहीये. नो चेंडू. थोडस पीटर नाराज असतील, कारण की या चेंडूवरती प्रार करायचं होतं. फक्त दिशा देखील दिली असती तरी देखील चौकार पाहायला मिळाला असता, हे सांगतायत मनामध्ये ते देखील. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचली आहे 74 या आकड्यावरती. 74 धावा फलकावरती पीटरच्या बॅट मधून महत्वाच्या मॅच मध्ये ती खेळी. शॉर्ट पिच वर चेंडू, त्याच्यावरती आक्रमण आणि याच बरोबर या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक इथे मात्र पूर्ण केले या खेळाडूने. जबरदस्त पारी केले. पीटर साठी टाळ्यांचा गजर देखील झालाय. काय बॅटिंग केले. आणि पीटर सांगतायत आयुष्याच्या रणांगणामध्ये पाय मागे घ्यायचे नसतात. वादळ आली तरी ती दिशा बदलायची नसते. रक्तात जर जिद्द पेटलेली असेल तर नीतीला देखील गुडघे टेकावेच लागतात. काय बॅटिंग केली. जबरदस्त बॅटिंग आज नीतीला झुकवलं या खेळाडूने. जबरदस्त बॅटिंग केली. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर त्या 2 मॅच मध्ये थोडस निराश केलं होतं, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये ती जिद्द जागृत झाली आणि जबरदस्त बॅटिंग केली पीटर फर्नांडिस. रेडी गावचे आरोग्य सेवक प्रसन्न सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचा देखील इथे सत्कार केला जातोय व्यासपीठावरती. ओहो, फटका फसलाय आणि त्यानंतर जेल आलाय. परंतु मित्रांनो, टाळ्या या सागर साठी होऊन जाऊ द्या, कारण का या मॅच मध्ये त्याने देखील चांगला खेळ दाखवलाय. पीटर आज यशस्वी का झालाय तर सागरची मजबूत साथ मिळाली आणि म्हणूनच इथे पीटर देखील यशस्वी झालाय. सागर साठी टाळ्यांचा गजर झालाय. सागर माघारी परतलेत. धक्का क्रमांक पहिला बसलाय. आणि प्रेक्षकांना इथे मात्र थंड बॉटल देखील दिली जाते. जेल टिपला प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यांचा देखील मान सन्मान केला जातोय. ओहो, या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हर वरून उडवलाय. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल येते, डबलचा विचार केला नाहीये. इथे स्ट्राईक स्वतःकडे राखले पीटरने. धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 79 धावा फलकावरती लागले जात आहेत. पीटरच्या या बॅट मधून अर्धशतकीय पारी ही खेळली गेली. जबरदस्त बॅटिंग. ओहो, फटका चांगला खेळलाय. पुन्हा एकदा कव्हर वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर वरून उडवलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये. बॉल चाललाय ओव्हर द रोप चौकारासाठी आणि याच बरोबर धावसंख्या वाढताना देखील पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 83 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या संध्याकाळच्या सत्रामध्ये वर्चस्व निर्माण करणारे 83 धावा आहेत. त्यामध्ये पीटरचा आणि सागरचा बहुमूल्य वाटा. भूषणला इथे संधी मिळाली नाहीये, परंतु आजच्या दिवसामध्ये भूषणने देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याला देखील विसरून चालणार नाहीये. लोवर फुल टॉस चांगल्या रीतीने आतायलाय का? ओव्हर चांगल्या रीतीने आतायलाय. नियंत्रण इथे मात्र मारा, परंतु त्यानंतर रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. एक्स्ट्रा धावेसाठी हा रिव्ह्यू घेतला जातोय. एक चेंडू देखील एक्स्ट्रा मिळणार आहे. त्यासाठी इथे तो
निर्णय घेतला आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचाने देखील सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि कौतुक करावं लागेल पंचांचं, कारण का ज्याप्रमाणे त्यांनी पंचगिरी केली क्लासिकल. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर कव्हरवरून फटका केला, डीपला प्रोटेक्शन, थोडस फंबल झाले, सावरले स्वतःला. त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावा आले, फेकी थोडीशी करा. त्यानंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले. 2 धावा आले. 2 धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 85 धावा फलकावरती. चांगली बॅटिंग, पीटरच्या बॅट म्हणून धावा आलेत. ही महत्वाची मॅच आणि या महत्वाच्या मॅच मध्ये आतापर्यंत ओहो, थोडस जर पाहायला गेलं तर फाईनला खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीपला प्रोटेक्शन, फंबल झाले, अडवलं गेलंय आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट, दुहेरी धाव तिहेरी मध्ये कन्वर्ट झालेत. 3 धावा आलेत आणि 3 धावेने धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 88 धावा या फलकावरती लागले जात आहेत. 88 धावा या फलकावरती लागलेत, म्हणजेच 89 ची आवश्यकता असणार आहे. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. पीटरने बनवलेत या मॅच मध्ये 25 चेंडू मध्ये 61 धावा. महत्वाच्या मॅच मध्ये हा छोटा पॅकेट बहरला आणि बडा धमाका केला. ज्या खेळाडूवरती आजच्या दिवसामध्ये प्रश्नचिन्ह होतं, काय याचा बोलबाला आजच्या दिवसामध्ये तुम्ही करताय, परंतु त्याने देखील आज स्वतःला सिद्ध केलंय. जबरदस्त बॅटिंग केले पीटरने आणि म्हणूनच आज त्या टाळ्या त्याच्यासाठी देखील वाजतायत. आज संघ सहकारी खुश झालेत याच्या बॅटिंगने, कारण का आज याच आरवलीच्या सुपरस्टारने दर्जेदार कामगिरी या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक केलंय. मॅचचा दुसरा पाडाव आपण ऐकणार आहोतच, तोपर्यंत मायक्रोफोन मध्ये बदल केला जाईल. यानंतर समालोचनासाठी आपण येतोय सावळाराम शिरोडकर सर, आपण त्यांच्याकडे देखील जातोय. एक बुलंद आवाज याच परिसरामधील सातत्याने घोंगणारा हा आवाज, सिंधुदुर्ग असेल, गोवा राज्य असेल, यांच्यामध्ये सातत्याने हा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. आपण त्यांच्याकडे देखील जातोय. थँक्यू. यस, थँक्यू डीजे. धन्यवाद जयेश मोटवडे साहेब. पुन्हा एकदा आपण पाहतो सरपंच चषक संपूर्ण रेडीगाव आयोजित होऊ घातलेली एक गाव एक संघ या संकल्पनेवर आधारित असलेली ही स्पर्धा सरपंच चषक 2026 चा थरार पर्व तिसऱ्या एडिशन मध्ये आपण पोहोचलेला आहोत. तिसऱ्या दिवसातील या ठिकाणी महत्वपूर्ण आणि आजच्या दिवसातली ही अंतिम लढत. एक संघ आजच्या दिवसात सुपर 8 साठी पुढे पोहोचलाय, परंतु त्याच्या समवेत जॉईन होणारा अजून एक संघ आजच्या दिवसात कुठला असेल हे या मॅच नंतर आपल्या समोर निश्चितच सादर केलं जाईल. स्पर्धेदरम्यान सरपंच चषकाच्या माध्यमातून खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी सन्माननीय राकेश परब साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल साहेब आपल्याला आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी रोहित आडेलकर आणि दुसऱ्या बाजूने शशांक पाटकर. रोहित आडेलकर आणि शशांक पाटकर ही ओपनिंग बॅटर जोडी आहे मैदानात. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 6 धावा खर्ची घातल्या होत्या. 4 विकेट प्राप्त करणारा गेविन फर्नांडिस
पहिल्या षटकाची करेल सुरुवात. 89 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. ओमसाई रेडी आपण अडेली पाहतो संघाला. मुख्य व्यासपीठावरती माझा हॉटेलचे मालक राकेश परब सर यांचं नक्कीच पुष्पगुच्छ देऊन स्वागत या ठिकाणी केलं जाते सरपंच चषक 2026 दरम्यान. सर तुमचं खूप खूप स्वागत या स्पर्धेदरम्यान. धन्यवाद सर. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान्यवरांचं स्वागत, यथोचित मान्यवरांचा सन्मान हा प्रत्येक वेळी या ठिकाणी केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर देखील यांना देखील आपण पाहतोय आणि आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नीटनेटकी स्पर्धा, नानासर स्पर्धा म्हटल्यानंतर या खेळाडूंसाठी ती स्पर्धा फक्त 5 दिवसांची असते, परंतु आयोजन कमिटीला स्पर्धा ज्यावेळी जाहीर केली जाते तिथून स्पर्धा संपन्न होईपर्यंत सगळ्या दिवस स्पर्धेसाठी निश्चितच अहोरात्र ते आयोजन कमिटीचे सगळे सदस्य मेहनत घेत असतात आणि त्यांची ती मेहनत या ठिकाणी फळाला आलेली आपण पाहतोय. गेली सातत्याने कित्येक दिवस प्रत्येकाच्या कर्णोकरणी ज्या स्पर्धेचा आवाज पोहोचला होता ती स्पर्धा आपण सरपंच चषक पाहतोय. या स्पर्धेचा 3रा दिवस. साई नाईक मैदानात स्ट्राईक वरती. साई नाईक आल्या फटका खेळला डीप फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. यावेळी मात्र चेंडूने केले उल्लंघन सीमारेषेचं. 4 धावा साई नाईक याच्या बॅट मधून. साई नाईक मैदानात आल्या पहिल्याच बॉलवरती त्यांनी चौकार टोलवला. चौकारनेशी धावांची सुरुवात केली आपल्या बॅटमधनं. ज्ञानेश्वर 89 धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर प्रत्येक षटकात 15 धावा बनवणं हे अति आवश्यक आहे. ही जी धावगती आहे ना, रिक्वायर रन रेट आहे, ती धावगती सातत्याने आपण जर ठेवली तर धावांचा पाठलाग यशस्वी होऊ शकतो मैदानात. ओमसाई रेडी अडेली क्रिकेट संघाला. यावेळी अल्टीपाल्टीचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने खेळलाय. खाली क्षेत्र आहे आणि या ठिकाणी मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे. चेंडू ज्या ठिकाणी विसावला त्याच ठिकाणी जाऊन थांबला. एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे वळवली गेली आहे आणि या 2 धावांनीशी धावफलक आता मात्र 6 धावांवरती पोहोचलाय. 6 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे मैदानात. पहिल्या चेंडूवरती सलामीवीर स्वस्तात बाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाज मैदानात. ओव्हरपिच चेंडू, मिस टायमिंग फटका, स्वतः गोलंदाज झेल खाली. साई नाईकची खेळी आता मात्र समाप्त झाली आहे. एक महत्वपूर्ण खेळाडू झेलबाद आणि मैदानाच्या बाहेर. ओमसाई रेडी अडेली क्रिकेट संघाला बसलेला दुसरा धक्का, दुसरा गडी बाद. धावफलकावरती 6 धावा. नवीन फलंदाज मैदानात ओमकार धुरी हा पावलांकित होतोय. 2 गडी बाद. धावफलकावरती 6 धावा. थोडीशी नाजूक स्थिती आहे धावफलकावरती आणि काही जणांनी पहिल्या इनिंगचा खेळ जर बघितला असेल तर काय ती चौकार षटकारांची आतषबाजी. ओपनिंग बॅटरनी 78 धावांची भागीदारी केली होती आणि पीटर फर्नांडिस सकाळच्या सत्रापासून थोडासा नाराजी व्यक्त करत होता, परंतु आज संध्याकाळच्या सत्रात नेमक्या महत्वाच्या सामन्यात त्याच्या बॅटवरती चेंडू आलेत आणि नुसतेच आले नाही तर प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले त्याने मागच्या इनिंग मध्ये. अर्धशतकीय खेळी, अजून एक अर्धशतक यावर्षी या हंगामामध्ये त्याच्या नावावरती नोंदवलं गेलंय. यावेळी याकुटाबाचा चेंडू, मोठा फटक्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू अगदी स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या जवळ येऊन चेंडू थांबलाय. चेंडूला बॅकअप दिलाय, परती केली आहे. तर मग 2 धावा मैदानात पूर्ण आणि या 2 धाव्यांनी धावफलक आता मात्र 8 धावांवरती. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रात टॉस जिंकल्यानंतर एक योग्य निर्णय मी म्हणेन की ए स्पोर्ट्स आरवली संघाने घेतला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आणि प्रतिस्पर्धी संघ दुसऱ्या इनिंग मध्ये षटकार चौकार टोलवण्यासाठी संघर्ष करतात मैदानात. वारंवार प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न, परंतु फटके हे फलंदाजाकडनं फसताना मैदानात आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा बॅटची कट, शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर झापकन चेंडूवरती जाईल. पहिल्या धावेसाठी वळवलेली पावलांना पुन्हा एकदा माघारी परतवलंय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, खेळ संपलाय पहिल्या षटकाचा. 2 गडी बाद. धावफलकावरती 89 धावांच्या प्रत्युत्तर दाखल ओमसाई रेडी अडेली क्रिकेट संघ. नाममात्र 8 धावा धावफलकावरती.
दुसरं षटक, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये सिद्धार्थ. येस, सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटची आतली कडा पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला भूषण आरोलकर पहिल्या प्रयत्नात फसलाय आणि यावेळी मात्र एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे. एका सिंगल धावेनिशी धावफलक आता पुढे सरसावला. धावफलक पुढे सरसावलेला वधारलेला आपण पाहतोय. धावफलकावरती 9 धावा. स्पर्धेचा तिसरा दिवस, उद्या असेल स्पर्धेचा चौथा दिवस. चौथ्या दिवसात चव्हाटा कोचरा, वेताळेश्वर आसगाव, हंसिका स्पोर्ट्स रेडी आणि आरवलीश्वर आरवली म्हणजे हे 4 दर्जेदार संघ उद्याच्या दिवसामध्ये या सरपंच चषकाच्या दरम्यान आपला खेळ साकारण्यासाठी उपस्थित असतील. यावेळी याकूट टप्प्याचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने फटका उडवलाय. डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आर पार. स्टँड अँड डिस्पॅच सरपंच चषक षटकार. येस, थँक्यू डेझे. बहुधा पुन्हा एकदा त्याच आमच्या प्रेक्षक वर्गामध्ये त्याच प्रेक्षकाने झेल पकडलाय आणि यावेळी एका हाताने झेल पकडलाय. ओव्हरपी चेंडू यावेळी मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका फसलाय. शुभम झेल खाली आणि झेलात रूपांतर केलं जात आहे. विकेटचा झालाय पतंग. ओमकारची खेळी संपुष्टात आली आहे. तिसरा गडी बाद, तिसरा धक्का आणि धावफलकावरती मात्र 15 धावा. नेमका प्रेक्षक वर्गामध्ये जर आपण झेल पकडला तर आपल्याला घोट्या राणे साहेबांकडनं अर्धा लिटर थंडाची बॉटल देऊन सन्मानित केलं जाईल. आणि हा जवळपास हा तिसऱ्यांदा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मानकरी ठरलेला आहे. आणि आता ज्याने झेल पकडलाय तो हारोहार 2 वेळा झेल पकडतोय. मगाशी 2 हाताने झेल पकडला, आता एका हाताने त्याने झेल पकडलाय. म्हणजे कोणी जर पटकन विचारलं मैदानावरती तुम्ही खेळ बघत असताना तुम्हाला तिथे जाऊन काय मिळालं तर तुम्ही सांगू शकता ही थंडाची बॉटल मला बक्षीस म्हणून मिळालेली आहे, ती मी मैदानावरती जाऊन कमावलेली आहे. नवीन फलंदाज मैदानात. बंटी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळवण्याचा प्रयत्न. यावेळी देखील यष्टांचा वेध घेतलाय. दांडी गुळ केली आहे. यष्टा उद्ध्वस्त केल्यात मैदानात. बंटी याची खेळी समाप्त. चौथा धक्का बसलाय. ओमसाई रेडी आडेली क्रिकेट संघाला 4 गडी बाद. धावफलकावरती नाममात्र 15 धावा. एस डीजे. येस, थँक्यू डीजे. आजच्या या संपूर्ण दिवसभरात पंच पॅनल म्हणून आपण बघितला. मुख्य पंच सर किशोरजी भगत, स्क्वेअर लेग पंच सर उत्तमजी मोठे, त्याचबरोबर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या सामन्यासाठी सर नाना नाईक, कॉमेंट्री बॉक्समध्ये रितेश अणसूरकर, सन्मान्य जयजी पोटपुडे साहेब, मॅनपाम रत्नागिरी, त्याचबरोबर मी सावराम शिरोडकर, स्कोरिंग काउंटिंगसाठी या सामन्यासाठी ज्ञानेश्वर गेरकर आहेत, त्याचबरोबर रोहित मेस्त्री हे देखील होते. बक्षीस येत आहे या सामन्यात अर्धशतकीय खेळी करणारा पीटर फर्नांडिस याच्यासाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस. बक्षीसदात्याचं नाव आहे हंसिका स्पोर्ट्स, यांच्याकडनं हे 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाईल. काय सुंदर खेळी पहिल्या इनिंग मध्ये. यावेळी मैदानात अजून एक वेळा झेलात रूपांतर केलं गेलंय. विकेटचा पतंग झालाय. आपण निश्चितच आताच मान्यवर कक्षामध्ये बघितलं होतं. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सन्माननीय संजय राणे यांना देखील साहेब उपस्थिती झाली होती आणि त्याचबरोबर आपला बहुमूल्य वेळ दिलात. खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा संपूर्ण आयोजन कमिटीकडून कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मैदानात अजून एका विकेटचा झालाय पतंग. जवळजवळ 5 गडी मैदानाच्या बाहेर गेलेत आणि धावफलकावरती नाममात्र 15 धावा. ओव्हरचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. मात्र 15 धावा धावफलकावरती. सामन्याचा विचार करता 24 बॉलचा खेळ शिल्लक, परंतु येणाऱ्या 24 बॉल मध्ये अजूनही
74 धावा येणाऱ्या कालखंडात बनवायच्या आहेत, म्हणजे धावगती आता मात्र वाढली आहे. कसं वाऱ्याचा वेग देखील आहे मैदानावरती, परंतु आताच्या क्षणी षटकार टोलवणं आपल्याला थोडंसं कठीण होऊन बसेल. मैदानात गोलंदाजांनी कमबॅक करायला सुरुवात केली आहे. काय सुरेख गोलंदाजी. ज्ञानेश्वर हेच गोलंदाज पहिल्या षटकात थोडेसे चाच पडत होते पहिल्या सामन्यात, कारण याच गोलंदाजाच्या विरोधात पहिल्या सामन्यात बऱ्याचशा धावा खर्ची घातल्या होत्या. परंतु आताच्या या सामन्यात अगदी महत्वाच्या सामन्यात फलंदाज पीटर आणि त्यांच्या बरोबरीने या सामन्यात गोलंदाजांना देखील वावा करणारी गोलंदाजी आपल्या गोलंदाजीत सिद्ध केली आहे. वैयक्तिक दुसऱ्या संघातर्फे तिसरं षटक गॅविन फर्नांडिस तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर आहे फलंदाज शशांक. अल्टीपल्टीचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहे, फेकी झपकन विकेट किपिंगच्या दिशेने थेट यस्टॅनवरती करण्याचा प्रयत्न. फेकी तर सुरेख झाली आहे, परंतु अगदी यस्टॅनच्या जवळून चेंडू गेलाय विकेट किपरच्या दिशेने. या चेंडूवरती एक सिंगल आणि धावफलक आता मात्र पोहोचलाय 16 धावांवरती. मंदार आणि दुसऱ्या बाजूने शशांक ही जोडी आहे मैदानात. 5 गडी बाद धावफलकावरती 16 मैदानात. तिसऱ्या षटकाचा खेळ हा मैदानात सुरू असताना यावेळी लाकूड टापाचा चेंडू मिडॉनच्या दिशेने फटका खेळला डीप लॉंग ऑनला. पुन्हा एकदा सिद्धार्थ या चेंडूवरती येईल. या चेंडूवर देखील एक सिंगल धाव मिळाली. आता मात्र मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर सिंगलने काम होणार नाहीये. चौकार षटकारांची आतषबाजी आपल्याला पाऊस पाडावा लागेल. प्रति चेंडू मागे चौकार षटकारांचा प्रयत्न हा मैदानात आपल्याला करावा लागेल. शशांक आणि दुसऱ्या बाजूने मंदार आहे मैदानात. यावेळी समोरच्या दिशेने फटका मिस टायमिंग झालाय मिडॉच्या डोक्यावरनं डीप लॉंग ऑनला. आणि यावेळी सिद्धार्थ देखील पहिल्या प्रयत्नात चेंडूची उचल फेकी केली जाईल. दुसरी धावेसाठी वळलेली पावलं आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेनिशी धावफलक आता मात्र 19 धावांवरती. 6 षटकांची ही लढत. 19 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी जवळपास 70 धावा करायच्या आहेत, परंतु यानंतर 21 बॉलचा खेळ शिल्लक असेल. आकुटापाचा चेंडू फलंदाज सफल झालाय. नेमक्या चेंडूला जज केल्यानंतर उडवलाय, भिरकावून दिलाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आर पार सरपंच चषक षटकार. मोठा फटका मैदानात. फलंदाज ओपनिंग बॅटर जो बराच वेळ मैदानात थांबलाय त्या शशांक याच्या बॅट बंद झाला. षटकार, परंतु या षटकारांची आवश्यकता या अगोदर देखील होणं गरजेचं होतं. हो यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू काय खोदून काढलाय. कमबॅक करणारा चेंडू गॅविन याच्या गोलंदाजीत. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावले मात्र 25 धावांवरती. 5 गडी बाद 25 ही स्थिती धावफलकावरती. आणि जवळपास या तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ हा बाकी. यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा फटका डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक बरंच अंतर कापत चेंडू पर्यंत जातोय. एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे वळवली गेली आहेत. 2 धावा मैदानात पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावेनिशी धावफलक 27 धावांवरती आपण पाहतोय. जवळपास 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 27 धावा. येणाऱ्या कालखंडात अजूनही 3 षटक 18 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि विजयासाठी 18 चेंडू मध्ये समीकरण असेल. 62 धावा 18 बॉलवरती बनवायच्या आहेत. मित्रांनो, जसं आपण या स्पर्धेदरम्यान प्रतिसाद देता या संपूर्ण स्पर्धेला एक छान सुंदर प्रतिसाद दिलात, तसंच प्रतिसाद आजच्या रात्रीमध्ये तुमचा देखील अपेक्षित आहे. सिद्धेश्वर मंदिर रेडी येते. नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेली दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग ट्रिक्सिन युक्त आहे. जीवेश्वर हा ट्रिक्सिन युक्त नाट्यप्रयोग होणार आहे. त्यामुळे या प्रयोगाला देखील आपला प्रतिसाद हा लाख मोलाचा असणं अपेक्षित आहे. चला मैदानाच्या दिशेने जाऊया. चौथ्या षटकाच्या सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती शुभम याच्या गोलंदाजीत पहिल्याच बॉलवरती झालेला चौकार. 4 धावा आणि 4 धावेनिशी धावफलक. 4 धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक 31 धावांवरती आपण पाहतोय.
अजूनही 58 धावा करायच्या आहेत, परंतु 17 बॉलचा खेळ हा शिल्लक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. पीटर फर्नांडिस आहे विकेटच्या मागे. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. सांघिक धावफलक स्थिरावलाय. मात्र 5 गडी बाद 31 धावांवरती. यावेळी देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहिले. निर्धाव चेंडू. सकाळच्या सत्रात याच दोन संघांचा आजच्या दिवसातला दुसरा सामना झाला होता. त्या सामन्यात बहुधा आडेली संघाने 87 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि आरवली संघ जो लक्ष्याचा पाठलाग करताना बऱ्याचशा धावांनी पराभूत झाला होता. परंतु तेच दोन संघ या सामन्यात आमने सामने. आणि या सामन्याचा आपण जर विचार केलात तर या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंग घेतली ए स्पोर्ट्स आरवली संघाने आणि टॉस जिंकून बॅटिंग घेतल्यानंतर एक मोठा धावफलक 88 धावा बनवल्यात आणि 89 धावांचा पाठलाग करताना ओम साई रेड्डी आडेली संघ जो काहीसा अडचणीत सापडलाय, संकटात सापडलाय. पुन्हा एकदा शपलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हलकासा शरीरावरती आदळलाय. पंचांकडे अपील झाली पाहिजेसाठी, परंतु अपील फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक आता मात्र स्थिरावलाय. मात्र 32 धावांवरती. चौथ्या षटकाचा खेळ मैदानात प्रगतीपथावरती. 5 गडी बाद 32 असं धावफलक मैदानात आपण पाहतोय. यावेळी मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. अजून एक निर्धाव चेंडू. स्ट्रायकिंग एंडवरती मंदार प्रत्येक बॉलवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न होतोय, परंतु शुभम प्रत्येक चेंडू जो यष्टांवरती न खेळवता ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू खेळवतोय. कारण फलंदाजाच्या बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा गोलंदाजाचा होतोय आणि गोलंदाज शुभम यावेळी देखील मैदानात यशस्वी ठरलाय. यावेळी मात्र लेगस्टिक उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न. लेगस्टिकच्या बाहेरनं चेंडूचा प्रवास. येस, इट इज व्हाईट बॉल. अवांतर धाव आणि धावफलक आता मात्र 33 धावांवरती पोहोचलाय. चौथ्या षटकाचा खेळ हा मैदानात प्रगतीपथावरती. 5 गडी बाद 33 असा धावफलक. मंदार आणि दुसऱ्या बाजूने शशांक पाटकर ही जोडी मैदानात जवळजवळ 6व्या विकेटसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र मिडॉनच्या डोक्यावरनं फटका डीप लॉंग ऑनला. सिद्धार्थ चेंडूवरती येईल आणि चेंडूची परती केली जाईल. दरम्यान एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि सिंगल निशी चौथ्या षटकाची झाली आहे समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती. 2 षटक 12 बॉलचा खेळ शिल्लक. 55 धावा हे समीकरण. येणाऱ्या 12 बॉलवरती आपल्याला 9 षटकार हे मैदानात टोलवावे लागतील विजयश्री संपादन करायचं असेल तर. यशवंतगड मैदानावरतीचा आपण चेंडू आणि चेंडूफळीचा संघर्ष पाहतोय. टेनिस क्रिकेटचा हा रणसंग्राम. भरघोस रकमेची स्पर्धा. हर्षद गोलंदाजी ट्रॅकवरती 5व्या षटकासाठी. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. काहीसा वॉर्मअप पद्धतीचा चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर दर्शवलेत. अवांतर धावेची खुणा आली आहे. अतिरिक्त 1 धाव आणि सांघिक धावफलक 35 धावांवरती. सामन्यात थोडंसं बॅकफुट वरती ढकललंय आडेली संघाला. ओमसाई रेड्डी आडेली संघ थोडासा बॅकफुट वरती गेलाय, परंतु यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू मोठ्या फटक्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय लॉंग ऑनला. अगदी साधा झोपा झेलात रूपांतर केलंय. विकेटचा पतंग. 6वा धक्का बसलाय. ओमसाई रेड्डी आडेली क्रिकेट संघ 6 गडी बाद धावफलकावरती 35 धावा. महत्वपूर्ण लढत होती दोन्ही संघांसाठी आणि मी मगाशीच म्हटलं की इथून आपल्याकडनं झालेली एक चूक आपल्याला महागात पडू शकते. एक चूक स्पर्धेतून आपल्याला माघार घेण्यासाठी भाग पाडू शकते. त्यामुळे आपण या सामन्यात घेतलेला प्रत्येक निर्णय आपल्याला कठोरीने घ्यायचा होता. परंतु पहिल्या इनिंग मध्ये ज्ञानेश्वर पुन्हा एकदा दाद द्यावी लागेल ती ओपनिंग बॅटरच्या पार्टनरशिपसाठी. 78 धावांची पार्टनरशिप या सामन्यात खूप महत्वपूर्ण झाली. म्हणजे पहिल्या 2 सामन्यात जर बघितलं तर त्या पार्टनरशिपसाठी संघर्ष करत होते ए स्पोर्ट्स आरवली संघ. नेमक्या या सामन्यात ती पार्टनरशिप झाली आणि अर्धशतकीय खेळ देखील पीटर फर्नांडिस याच्या बॅटमधून.
यावेळी ब्लॉकमध्ये खेळवण्याचा प्रयत्न पंचांकडे व्हाईट बॉलसाठी दात मागितली जाते, परंतु पंच सांगतायत चेंडू हा फलंदाजाच्या पट्ट्यामध्ये होता, चेंडू बॅटरला खेळण्याजोगे होता, त्यामुळे निर्धाव चेंडूची नोंद ही आता मात्र धावफलकावरती. 5वं षटक आहे, यानंतर देखील 1 षटक येणे बाकी, परंतु धावा अजूनही बऱ्याच आहेत. अल्टीपल्टीचा प्रयत्न, चेंडू विकेट किपरच्या शरीरावरती येऊन आदळलाय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे, परंतु यावेळी पीटरच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे, कारण पीटरला माहिती आहे सामना जवळपास आपल्या जोडीत आता मात्र विसावलेला आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटर जे हे झुकलेले खांदे सांगतायत की सामना आपल्याकडनं निसटला आहे. यावेळी मात्र निश्चितच जाता जाता प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती हे मोठे प्रहार करावे या इराद्याने फलंदाज राजेशच्या बॅटमधनं पहिला षटकार या राजेशच्या बॅटमधनं झालाय. धावफलकावरती 41 धावा. थँक्यू डीजे. यशवंतगड मैदान, यशवंतगडाच्या पायथ्याशी असलेलं हे हिरवगार मैदान, जणू काही मैदानाने हिरवा शालू पांघरलाय आणि मैदानावरती आलेला प्रत्येक खेळाडू, प्रत्येक मान्यवर, प्रत्येक क्रीडा रसिक या मैदानावरती सामने बघण्यासाठी, सामने खेळण्यासाठी निश्चितच पसंत करतोय. आणि एक सुंदर असं मैदान, या मैदानावरती होऊ घातलेली ही सरपंच चषकाची स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. आज देखील युट्यूबच्या माध्यमातून म्हणा, प्रत्यक्ष मैदानावरती बरेचसे क्रीडा रसिक जोडलेत, सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. उद्या स्पर्धेचा 4था दिवस अजूनही, आणि ज्याची आपण वाट बघत आहात तो अंतिम दिवस थेट रविवारी, आणि भरघोस रकमेची स्पर्धा, ट्रॉफी जर आपण बघितले तर एक सुंदर गोड अशी आठवण ज्याच्याकडे जाईल, एक सुंदर आठवण राहील या स्पर्धेच्या माध्यमातून, एक चमचमती ट्रॉफीज. निर्धाव चेंडू, आणि निर्धाव चेंडूनिशी आता मात्र 5व्या षटकाची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 6 गडी बाद आणि 42 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक, 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या 6 बॉलवरती 47 धावा आता मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. ओम साई रेड्डी आडेली क्रिकेट संघाला 6 बॉलवरती बनवायच्या आहेत 47 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं षटक, केतन गोलंदाजी ट्रॅकवरती. आज स्पर्धेचा 3रा दिवस आपण बघितलाच, उद्या स्पर्धेचा 4था दिवस, आणि उद्या स्पर्धेचा 4था दिवस कोणी चुकू नका, कारण कॉमेंट्री बॉक्स मधला एक बेताज बादशाह आणि त्याचबरोबर मालवणीचा बुलंद आवाज अगदी हल्लीच प्रत्येक स्पर्धेमध्ये तो आपण आवाज बघतो, तो मालवणीचा बुलंद आवाज. आमचे मार्गदर्शक बादलजी चौधरी देखील उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये जोडणार आहेत. आणि यावेळी मात्र फलंदाज बाद, आणि निश्चित आताच आलेल्या माहितीनुसार की आडेली संघाचा विचार करता गतवर्षी या स्पर्धेत सरपंच चषकाच्या स्पर्धेत मेगा फायनल मध्ये खेळला होता आडेली संघ, परंतु यावेळी निश्चितच थोड्याशा चुका झाल्या फलंदाजीत म्हणा, गोलंदाजीत म्हणा, आणि आता मात्र शेवटच्या षटकादरम्यान बॅकफुटवर ढकललंय आडेली संघाला. स्पर्धेतून येणाऱ्या कालखंडात निश्चितच माघार घ्यावी लागेल, परंतु हरकत नाही. इथे आपल्याकडनं ज्या चुका झाल्या, येणाऱ्या कालखंडात आपल्याला चुका सुधाराव्या लागतील. या स्पर्धेत आपली थोडीशी चुका झाली, गोलंदाजी कमी झाली, बॅटिंग लाईनअप कमी झाली, परंतु येणाऱ्या आपल्या पुढच्या सगळ्या सामन्यांसाठी, पुढच्या सगळ्या स्पर्धांसाठी आपल्याला आयोजन कमिटीकडनं खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नवीन फलंदाज आल्या मैदानात फटका टोलवतोय, डीप लॉंग लेगला अजून एक चौकार, 4 धावा, आणि 4 धावेनिशी 52 धावांपर्यंत मजल मारली आहे. अंतिम षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक, आणि धावफलकावरती 52 धावा, 89 धावांचं टार्गेट. एक मोठं लक्ष जरूर होतं, परंतु या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ अडचणीत सापडलाय. सुरुवातीच्या 2 षटकात 5 गडी जवळजवळ बाद झाले होते, आणि तिथून कमबॅक करणं कठीण होऊन बसलंय ओम साई रेड्डी आडेली संघाला. यावेळी देखील खोलवर डब्बाचा चेंडू समोरनं खेळला मिडविकेटच्या दिशेने, डीपच्या दिशेने चेंडूचा प्रवास, पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा.
सलगचे 2 चौकार आणि आता मात्र आजच्या दिवसातला हा अंतिम चेंडू येतो आपल्या समोर. इनिंग मधील अंतिम चेंडू. शेवटचा चेंडू बाकी आणि या चेंडूवरती जाता जाता मोठा प्रहार षटकार, परंतु या फलंदाजाला ही खेळी करताना थोडासा उशीर झालाय. या अगोदर आपल्याला मैदानात येणं अपेक्षित होतं, परंतु शेवटच्या षटकात का होईना मोठे प्रहार झालेत आपल्या बॅटमधनं. सामना संपलाय आणि सामन्यात एका भरघोस धावांनी जवळपास 26 धावांनी ए स्पोर्ट्स आरवली संघ या सामन्यात विजयश्री संपादन करतोय आणि रविवारी सुपर हिट साठी आपलं नाव देखील नोंदवलंय. हा होता आजच्या दिवसातील अंतिम सामना. या सामन्यात निश्चितच 26 धावांनी बाजी मारली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन अँड ओनली मायटी मॅजिक पीटर फर्नांडिस या सामन्याचा असेल मॅन ऑफ द मॅच. चला पीटर फर्नांडिस लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्याला सन्मानित केलं जाईल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन, त्याचबरोबर आकर्षक असे टी शर्ट आणि त्याचबरोबर ए स्पोर्ट्स आरवली टीमचा कॅप्टन आपण देखील आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. संपूर्ण सामन्यात स्पर्धेत या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी जे पुरस्कृत करतात सदा स्पोर्ट्सचे सन्माननीय सदानंदजी धुरी, त्याचबरोबर